नमस्कार, मी मोना. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रॉक फॅमिली. या शोचे स्पॉन्सर आहे अभिलाषाच परी कलेक्शन, मयूर अपार्टमेंट, बिल्डिंग नंबर 2, दुसरा मजला, हॉटेल मयूर समोर, मूल रोड, चंद्रपूर. मोनालिसा मेकओव्हर, धिनुजी भवन जवळ, शिव पार्वती अपार्टमेंट, चंद्रपूर. आज आपण एक नाही तर 5 फॅमिलीज बरोबर भेटणार आहोत. हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहील की या 5 फॅमिलीमधून कुठली एक फॅमिली रॉक फॅमिली ठरते ते. तर चला भेटूया. माझं नाव सचिन रामभाऊ रामदेवर आणि ही माझी मिसेस विजया सचिन रामदेवर. मी प्रफुल्ल वाडगुरे आणि माझी वाईफ प्राची वाडगुरे. मी संजाली चव्हाण. मी भाग्यश्री राजसिंग. मी मोनिका निलेश कुर्नुले आणि हे माझे मिस्टर निलेश कुर्नुले. मी नितीन लोखंडे, ही माझी पत्नी शीतल लोखंडे. मी देवानंद कांबळे, ही माझी मिसेस सुजाता कांबळे. मी कुंता दीपक भांडारकर. माझं माहेर यवतमाळ. हो, शिक्षक तिथे. अरेंज मॅरेज. नक्की. नाही, मध्ये किस्सा म्हटलं तर जेव्हा हे मला बघायला आले तर ते येऊन असे चेअरवर बसले आणि मी कर्टन सरकून अशी बघितलं, चहा दिला. त्यांनी तो चहा घेऊन बशीमध्ये टाकला आणि ती बशीमधनं पितानी नाही का पूर्ण त्यांची पूछा खूप लांब होती, ती पूर्ण त्या चहामध्ये झाली. मला एकदम कसं तरी झालं आणि हसायला आलं. आणि ते त्यांना असं वाटलं की चल ही हसली आहे तर हिने आपल्याला पसंत केलं आहे. काय सांग, माझं माहेर चंद्रपूर. शिक्षण इथेच झालं. आमची पहिली भेट फारच कॉम्प्लिकेटेड झाली. ॲक्च्युली एका बिल्डिंगचं काम सुरू होतं, त्यात आमचं शॉप होतं आणि हे तिथे इलेक्ट्रिशियन म्हणून होते. लग्नाच्या पहिले नोकरी नव्हती, लग्न झाल्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिस लागली. आणि दुकानामध्ये असं होतं की आम्हाला AC लावायचा होता. तो काळ असा होता की तेव्हा ACचं वगैरे फॅड नव्हतं, AC म्हणजे फार स्टँडर्ड. आणि मी यांना म्हटलं AC कुठे लावायचा, तर हे म्हणजे तुमचं शॉप आहे, तुम्ही ठरवा. खूप ऑरेगंटली बोलले माझ्याशी आणि मला फारच माझा अपमानास्पद झाला. आणि मग यांचा निरोप आला तर म्हटलं अजिबात नाही, हे अशी पहिली भेट झाली. नाही, पुढचं तेव्हा घरच्यांच्या संमतीनुसारच झालं. आम्हाला फक्त शिक्कामोर्तब करायचा होता. हा, घरच्यांनी नाही, मग यांनी तेव्हा त्यांना पसंत पडल्यावरच मग त्यांनी मी करेल तर हिच्याशीच करेल, नाही तर लग्न करणार नाही असा ठाम निर्णय घेतला होता. मग नाही झाला तरी चालेल पण मी हिच्याशीच करेल असं होतं. आणि कॉन्सिडन्सली आम्ही एकाच समाजाचं असल्यामुळे जुळून आल्या. तुम्ही सांगा, तुमचं कसं लग्न झालं? अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज आहे. अच्छा, पहिली भेट कशी झाली? अरेंज मॅरेज म्हटलं तर पहिली भेट अशीच घरी, म्हणजे चहा पोहेवाली. हा. मग सरांना पहिल्यांदा तुम्ही हिला बघितलं तर कसं वाटलं, म्हणजे कसं काय होतं तिला? नाही, पहिल्यांदा पाहिल्यावर नाही झालं ना. अच्छा, मग तेच तर मी विचारत आहे, कसं झालं, कसं सूट झालं? खूप विचार करावा कारण सर्चिंग मध्ये होतं ना. ते नाही, ते नाही, लिस्ट मोठी होती. लिस्ट मोठी होती माझी. हो का? माहेर कुठलं तुमचं? तळोदी बाळापूर. अच्छा, किती बहीण भाऊ आहे? आम्ही दोघी बहिणी. हो का? आणि सर? आणि 2 भाऊ 1 बहीण. अच्छा, कुठला व्यवसाय करतात? मी डिफेन्स मध्ये. तुमचं सांगा, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर नागपूरचं आहे. शिक्षण पण नागपूरचंच आहे आणि मग लग्न झाल्यानंतर मग अर्ध शिक्षण इकडे. हो का? आणि किती बहीण भाऊ आहेत? आम्ही 4 बहिणी होतो. अच्छा,
आणि लग्न कसं झालं, अरेंज मॅरेज की लव्ह? लव्ह विथ अरेंज. हो का, कसं? कसं तर ते सांगता तर खूपच कसं तरी वाटतंय, पण सांगते. हो, म्हणजे आम्हाला पण मी सांगते. मी हार्डली 10 ते 11 वर्षाची होती. तर मी इथे चंद्रपूरला असताना मी म्हणजे आत्या असायची, आत्याकडे यायचे. म्हणजे इथे जटपुरा गेटजवळ आहे यांचं घर तर आधीचं. तर मी रडत होते, तर हे मला कडीवर घेऊन गेले. चल मी तुला ना चोकोबार घेऊन देतो. तर तेव्हाच बोलले म्हणे तुम्हाला खूप आवडते, खूप आवडते. कडीवर घेऊन तेव्हाच आमचं लव होतं. मग त्याच्यानंतर मग बचपन का प्यार. मग त्याच्यानंतर जसं जसं म्हणजे माहिती झालं की नाही खरंच हा व्यक्ती माझ्यावर प्रेम करतो. घरचे आमच्याकडले तर होकार होतं, पण यांच्याकडल्यांचं यांच्या बाबांचं नकार होता. मला पाहिजे तर मग डिफॉर्म झालेलीच मुलगी पाहिजे, असं जसं यांचं खूप होतं. मग झालं ते कसं तरी होतं ना, बचपन का प्यार ते झालं, सक्सेस झालं. बचपन का प्यार इनका सफल हो गया. बहुत मुबारकबाद आपको. मग आता कसं चाललंय? आता सगळं व्यवस्थित सुरू आहे. सरांना पण बोलू द्या जरा. सर तुम्ही सांगा कसं चाललंय मग? सगळं व्यवस्थित आहे. हो ना? अजून दोघांपैकी जात कुणाला असते. पण माफी पण मागते पहिले. हो म्हणायचं. हो, पण इशारा केलं तर समजून जातं. इशारा चंद्रपूरचं इथेच. आणि तुमची कशी ताईंसोबत? आमचं अरेंज मॅरेजच आहे. हो, तर कसं म्हणजे पहिल्यांदा भेटले तर काय वाटलं आणि मग कसं तुम्ही होकार दिला ते आम्हाला ऐकायला चांगलं वाटलं. तसं लग्न ठरायचं म्हणजे कसं अरेंज मॅरेज मध्ये खूप ठिकाणी बघायला लागतं. मला तो प्रोसेस जास्त लांबवायची नव्हती, त्यामुळे होकार देऊन दिला. ताईंचे एक्सप्रेशन बघून असं वाटत आहे की ही काय झालं? तुमचे एक्सप्रेशन बघून आम्हाला प्रतिक्रिया तुमची कळली. मला पण आत्ताच कळलं नव्हती म्हणून होकार आला. पण ऍक्च्युली होकार पण यांच्याकडूनच आला आणि लांबवलं मी 1-2 हप्ते लांबवलं की नाही मला कळू द्या म्हणून. नाही, त्यांची आत्या वगैरे ना खूप फोर्स करत असते. सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी विचारत होते की प्रफुल्ल काय झालं. तर म्हटलं होकार देऊन द्या. तर त्याच दिवशी आम्ही होकार देऊन दिला. हा, आणि यांच्याकडची सरप्राईज झाले. आत्ता तर बघून गेले, आत्ताच कसा होकार दिला, एवढ्या लवकर कोण कसं का होऊ. त्यामुळे थोडं लांबवलं. तू सांगा. नाही, दबावात नाही झालं, नंतर दबावात हो छान. कुठला तुमचा मजेशीर किस्सा आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल. 3-4 वर्षापर्यंत चाय नाही मिळाला. कसं झालं, मी चाय करून देत होती. एकदा त्यांच्या फ्रेंडचा फोन आला की त्यांनी विचारलं काय करता प्रफुल्ल. ते बोलले की मी चाय करते. का बरं प्राची नाही करता? नाही, ती छान नाही करत चहा, मला नाही आवडत. तर मग मी सोडून दिला चहा, कधी दिला नाही 3 वर्ष. तुम्हीच करा आणि स्वतः पण घ्या आणि मला पण द्या. मग पनिशमेंट तर मिळणार. मी मोनामुळे डान्स क्लासला आली. मोनामुळे माझी विजयाताई, शीतलताई सगळ्यांची ओळख झाली. आणि जस्ट आता इतके क्लोज आलो की मला वाटतच नाही की जस्ट मी आता यांना 3-4 महिन्या अगोदरच भेटली बाबा. हा, खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. 4-5 वर्ष झाले आम्ही इथे झुंबा क्लासला येतोय आणि सकाळी आम्ही एक्सरसाइजच्या बरोबर आमचा लाफ्टर क्लबही सुरू असतो आणि खूप एन्जॉय करतो सगळं. हो, ते बघून वाटत आहे की तुम्ही सर्व खूप क्लोज आहे एकमेकांसोबत आणि खूप एन्जॉय सुद्धा करता. ताई, तुम्ही काय सांगाल तुमच्या मैत्रीबद्दल आणि या तुमच्या मैत्रिणी आहे ज्या
त्यांच्याबद्दल कुठले सिक्रेट्स किंवा कुठल्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त सांगू शकता. मी आहे यांची टीचर. ह्या सगळ्या माझ्या स्टुडंट आहेत. आज आम्हाला इथे येऊन 10 वर्ष झालेले आहेत. तर म्हणजे असं वाटतच नाही की हे स्टुडंट आणि टीचरचं नातं असेल बा. इतकी मजा चालू असते क्लासमध्ये खूपच. रोज काही ना काही विषयच असते. आणि जे शीतल मॅम जे आहेत ना, म्हणजे असं एक दिवस पण नाही जे क्लासला आपण हसलोच नाही आहे. म्हणजे एक काय म्हणतो त्याला, लाफ्टर क्लब रोजच असते. आम्हाला अशी गरजच नाही पडत की चला बा खोटं हसायचं, काही असं काहीच नाही. बस काहीतरी एक मजेशीर किस्सा असतो, त्याला घेऊन रोजच हसतो आम्ही. टोटल धमाल. तुम्ही तुमच्या हस्बंडमधल्या 3 चांगल्या गोष्टी सांगा आणि 3 अशा गोष्टी सांगा की जे तुम्हाला बदलाव्याशा वाटत आहे त्यांच्यामधल्या. चांगल्या गोष्टी म्हणजे त्यांचा एक स्वभाव खूप छान आहे, समजून घेतात प्रत्येक गोष्ट. बदलवायचं म्हणजे 2च झाले, तिसरं हे खूप छान आहे. मी आता काय सांगू, मला एक्सप्लेन नाही करता येत. हे मनमिळाव आहे, कमी बोलतात पण बोलले की खुलून जातात. चेंज करायचं म्हणजे त्यांनी गोष्टी मनात ठेवतात, असं सांगत नाही आणि मग एकदम स्फोट होतो. ते नको. म्हणजे जसं मी फ्री फ्रँक आहे की मला पण वाटते की यांनी पण सगळं मन मोकळंपणे सांगावं बाबा. बस आणखी तर काहीच नाही आहे. राग पण येत नाही, मला जास्त राग येतो, हे समजून घेतात. मला राग आला की यांनी जवळ येऊन मला सॉरी म्हणतात. मग काय पाहिजे मग? आणखी काहीच नको, फक्त एकच आहे की मनातलं सांगावं मला, मनातल्या मनात नको गोष्टी. मग सर सांगून द्या मनातलं काही सांगायचं असेल तर. आता काही हे सांगायचं. बरं तुम्ही सुद्धा सांगा 3 चांगल्या गोष्टी आणि 3 अशा गोष्टी जे तुम्हाला त्यांच्यातल्या बदलावाशा वाटत आहे. बरं चांगल्या गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टी खूप मिसळणारी आहे सर्वांमध्ये, सर्वांना घेऊन चालते. प्लस म्हणजे डान्स म्हणा किंवा कुठले कॉम्पिटिशन म्हणा, यामध्ये नेहमी पुढे असते की करायचं आहे काहीतरी. डान्सची आवड आहे. डान्सची आवड आहे, कुठलं कॉम्पिटिशन वगैरे पण असलं तर तिला आवड असते आणि तुम्ही सपोर्ट करता ना. हो. छान. सगळ्या गोष्टीमध्ये मला यांचा सपोर्ट असते. मग ती कुठली पण गोष्ट असते. असं मला असं रिक्वेस्ट कधीच करायला नाही लागलं की प्लीज असं तसं. एकदा सांगितलं ओके ठीक आहे, तुझी आवड आहे. छान. तुम्हाला अनुभवाचे बोल. बरं मेरा टाइम आएगा तो मैं भी बताऊंगा. तुम्ही सांगा 3 गोष्टी चांगल्या आणि 3 गोष्टी जे तुम्हाला चेंज कराव्याशा वाटते स्वभावामध्ये. 3 किंवा गोष्टी चांगल्या म्हणजे ही कुठलंही काम फार लवकर करते. आणि कसं आहे, तिला कुठे कॉम्पिटिशन राहिले, कुठे डान्स असेल, कुठे खेळातही असेल. हो का? नाही, 1 वेळा नाही 2 वेळा गेलो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे घर सांभाळण्याचं सगळं तिच्याकडे जातं. वा वा. आणि वाईट गोष्टी म्हणजे हिचा स्वभाव. म्हणजे स्वभाव एवढा प्रेमळ आहे, तेवढा महाकालीचं रूप आहे. ते म्हणतात ना स्त्रीचे रूप असतात, त्यातलं एक रूप हे सुद्धा आहे. आणि दुसरं म्हणजे सुधारण्याची गोष्ट म्हणजे कुणावरही कुठल्या याच्यावर लवकर फेक करतात, ते करायला नको आजच्या काळात. बरोबर आहे, अगदी बरोबर. तिसरं तर अजून काही आठवत नाही. म्हणजे जास्ती गोष्टी चेंज कराव्याशा नाही वाटत तुम्हाला? नाही, बस 2 गोष्टी चेंज झाल्या तरी भरपूर आहे. की कोणावर लवकरच विश्वास करू नका. आणि अजून कुठला पॉइंट होता? स्वभाव. तुम्ही सांगा ताई, तुम्हाला काय चेंज कराव्याशा वाटते गोष्टी आणि कुठल्या 3 गोष्टी आवडतात?
आवडलं म्हणजे तर कसं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी जर माझ्याने काही गोष्टी मॅनेज नाही झाल्या तर तू जा, तू कर आधी तुझं, मग मी बाकीचं जे पण आहे ते मी करतो. हा एक सगळ्यात चांगला. दुसरं म्हणजे आंघोळ केल्यानंतर जो ओला टॉवेल असतो ना, तो पूर्ण बेडवर दिसला की ती सवय तर कधीच गेलेली नाही ओरडून. त्याच्यामुळे तर मग भांडण खूप जास्त झाले, म्हणून माझा स्वभाव असं झालेला आहे. ओला टॉवेलमुळे म्हणजे प्रत्येक स्त्रीची ती कंप्लेंट आहे आपल्या नवऱ्याबद्दल. खूपच आहे, खूपच. सांगितल्यानंतर सुद्धा ओला टॉवेल तो बेडवर दिसतो, बेड ओला होतो, त्याच्यामुळे भांडण होतं. त्याच्यामुळे माझा स्वभाव चेंज झालेला आहे. तर मग हे कोणाला चेंज करायला पाहिजे? ओला टॉवेल कोण? अगदी बरोबर. पण तो बेडवर कशाला वाळत घालायचा ना दोरीवर. बरोबर. मग तर भांडण होणारच. नाही तर आमच्या ताई खूप शांत आहेत अशा, पण टॉवेलमुळे त्या गरम होतात. बाकी तर सगळं व्यवस्थित आहे, बाकी काहीच नाही. आणि खूप सपोर्ट करतात मेन म्हणजे. आणि कसं आहे, लग्नाच्या आधी माझं एज्युकेशन जास्त झालेलं नव्हतं. जे पण झालंय लग्नानंतर यांनी रिफॉर्म करून दिलं, यांच्या बेसवरच मग ते समोर गेलेले. आणि जे पण आहे इथे म्हणजे लोक मला ओळखतात त्यांच्या नावाने, आधी ओळखत होते, आता तर मी माझ्या नावानेच ओळखल्या जाते. हे मला म्हणतात लोक जाणारे, अरे ही विजय, ही सचिनची बायको आहे का, ही विजय आहे, असं ओळखतात. त्याच्यामुळे तर मी म्हणेल की यांच्यात असं काहीच वाईट नाहीये, फक्त एक टॉवेलचा जो आहे तो चेंज झाला की काहीच नाही. खूप मोठा मुद्दा आहे ऍक्च्युली तो. बाकी तर सगळं ठीक आहे, खूप छान. 3 नवऱ्यातल्या चांगल्या गोष्टी आणि 3 ज्या तुम्हाला वाटते की यांच्यातल्या चेंज करायला पाहिजे. मला नाही वाटत मी 3 गोष्टी सांगू शकते. ओ, म्हणजे अनेक गोष्टी आहेत का? आम्हा सगळ्यांना माहिती आहे, मग सांगायची काही गरज नाहीये. पण आम्हाला नाही माहिती ना. त्यात निशब्द आहे, तुम्ही सांगा. राग लवकर येते मॅडम. त्यांनी पहा किती पटापट उत्तर दिली. या ताई विचार करत बसल्या आणि त्यांनी पटापट राग लवकर येते. आणि पूर्ण एक दिवस किती शांत व्हायचा. म्हणजे एकच गोष्ट आहे जी चेंज करावीशी वाटते की राग लवकर येते. बरं, 3 चांगल्या गोष्टी. विषय सोडला. सगळं सांगा. छान. सर तुम्ही सांगा शीतलताई बद्दल. आता माझे जेवढे नातेवाईक लोक आहेत त्याच्यामध्ये मला कमी आणि हिला जास्ती ओळखतात लग्न झाल्यापासून. म्हणजे सगळं सांभाळून घेते ती. नातेवाईकांचं जे काही कार्यक्रम आहे, कुठे लग्न आहे, जायचं आहे, तर माझ्याऐवजी तिला विचारतो पहिले. म्हणजे सगळ्यात पहिले निरोप तिच्याकडे येतो, नंतर माझ्याकडे येतो, असं आहे. बाकी स्वयंपाक खूप छान करते. तुम्हाला कुठला पदार्थ आवडते ताईच्या हातचा? सर्वच चालतं मला. काही कुठला स्पेशल की जे खूप चांगली बनवते? झिंगे पण छान बनवते, ओ, फिश पण छान बनवते. यावं लागेल तुमच्याकडे. बाकी तर काही नाही बाकी. चेंज नाही करायचंय काही? सेम. वाव, किती छान. काका काय म्हणाले याला? धाक. ये तो प्यार आहे ना. ताई तुम्ही सांगा. मी काय सांगू यांच्याबद्दल, म्हणजे चांगला बोलायला गेलं तर पूर्ण दिवस कमी पडेल मला. एकच सांगते माझ्या नवऱ्याचं की वो खुली किताब है जिसके मन में कोई भेद नहीं. वाह, क्या बात है. ये खुली किताब है और वो किताब इन्होंने पढ़ ली है. त्यांच्याबद्दल मी वाईट असं बोलूच शकत नाही. वाईट बोलतील बा म्हणून, म्हणजे कोणाच बद्दल नाही. मुक्या प्राण्यांवरही प्रेम करतात, छोट्या मुलांवरही. म्हणजे एक किस्सा सांगते. एक लेडीज माझ्या समोर म्हणायची की, म्हणजे आमच्या दोघांसमोरही माझं पोट दुखतंय, वयस्कर होत्या थोड्याशा, आणि पटकन बोलून दिलं तू बाईनं जास्तच नखरे करते. कसं पटकन बोलून दिलं तर मला बोलले नाही ग, तिचं खरंच पोट दुखत असेल. म्हणजे मला तेव्हा कळलं की मी बाई असून तिला समजू नाही शकते, आणि हे लगेच बोलले की नाही खरंच तिचं पोट दुखत असेल. म्हणजे आता काय म्हणू यांना. आणि चेंज करायचं असेल तर काहीच नाही, फक्त त्यांच्या डोक्यावर केस येऊ द्यावं. बाकी जसे आहे तसं सगळं छान आहे. अजून एक सांगायचं मॅडम, अच्छा मी सर्व्हिसला लागलो. जस्ट लग्न झाल्याबरोबर 4-5 महिन्यांनी मला ऑर्डर आली. मी डायरेक्ट माझी म्हणजे पदस्थापना माझी आलापल्लीला झाली. त्याच्यामुळे ही इथे मी तिकडे मुलांचा म्हणजे लहानपणापासूनचा सांभाळ सर्वच तिने केला, आणि आता पण तीच बघते. फक्त तर मी तिला सपोर्ट करतो, पण बाकी सगळं जे आहे शिक्षणाचं आहे, त्यांचं पुढच्या आयुष्यासाठी काय त्यांनी केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, सगळं ती ठरवते.
मग ते आमचं बोलणं झालं की मग फायनल होतं. पण सगळ्यात जास्ती लक्ष मुलांकडे तिचंच आहे माझ्यापेक्षा. खूप छान. सर आता तुम्ही सांगा बिंदास. आता जसं पहिला प्रश्न तुम्ही यांना केला होता की तुमचं लव्ह मॅरेज आहे का, तर हे तुम्हीच नाही, हे बरेचसे लोक विचारतात हिला किंवा मला सुद्धा की तुमचं लव्ह मॅरेज आहे का, कारण तुम्ही दिसता म्हणे मद्रासी आणि ही दिसते म्हणे थोडीशी वेगळ्या पद्धतीची, तर तुमचं लव्ह मॅरेज नक्कीच असलं पाहिजे. अरे म्हणलं ही यवतमाळची, मी साताऱ्याचा, कुठे सातारा कुठे यवतमाळ, आणि कसलं लव म्हणलं लग्नानंतर आपण लव केलं. मग बाबा आम्हाला पहिले लव मग काय माहित नव्हतं, लग्नानंतर मग आम्हाला लव करायला शिकलो आम्ही. हा, आणि दुसरं म्हणजे आमचं जे कुटुंब आहे ते कुटुंबच कलाकारांचं कुटुंब. हा, म्हणजे कोणत्याही, आता जसं ह्या सगळ्या मुली मला चांगल्या रीतीने ओळखतात की कोणतं फंक्शन असो, डान्स करायचा. आता हा विषय काय मला नवीन नाही आहे, माझा मुलगाच फिल्म डायरेक्टर आहे, त्याला ना इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळालेला आहे. आता तो मग सांगतो घरी की मम्मी तो अशी राहा, मम्मी तर डायरेक्टरची आई आहे, तो असं घातलं पाहिजे तसं घातलं पाहिजे. आता कधी कधी आता वाटतं हे नको सोंग बाबा, पण आता असं आहे मुलासमोर बोलतात तर मग आपण गप राहतो. बाकी मग सगळं आनंद आहे. आता बदलायचं म्हणजे आता 39 वर्ष होतात आमच्या लग्नात, आता काय बदलायचं राहिला आणि आता झालं, आता ते काय राहिलं, आता काय बदलायचं असं आहे. ते असं म्हणजे काही कोणत्या गोष्टी सांगायचं काय ना, सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत, काही दुरुस्त करायची गरज नाहीये. सगळ्या गोष्टी मिशा कमी झाली आहे सगळं व्यवस्थित आहे. काय नाही, ते बिशीच्या केसचं असं आहे की समजा आता तुमच्याकडे आम्ही आलो तर आता उन्हाळ्यात दिवस आहेत, पण घ्या, लस्सी घ्या, आमचं घ्या, ते मग मला 5 मिनिटं धुवायला लागतात. त्याच्यामुळे मी अवॉइड करतो, नको त्यांनी काय लस्सी नको, चहा नको, काही नको. त्याच्यामुळे तो हा विषय. आणि चंद्रपूर शहरामध्ये किंवा जसं माझं नेटवर्क फार मोठं आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला 34-35 जिल्ह्यामध्ये किंवा 3-4 लोक तरी प्रत्येक जिल्ह्यात ओळखणारे माझं नेटवर्क आहे. तर आणि आयडेंटिटी अशी आहे की कांबळे साहेब कोणते, तर पहिले लोक म्हणतील, म्हणजे इव्हन माझी मुलं म्हणतात जरा थोडी आता कमी झाली, कमी केली, चला बोले पप्पा बोले हमारे गांव में बोले मोछ वाले के लड़के करके पहचाना और आप बोले छोटा करके आए हो. तुम्ही सांगा तुमच्या मैत्रिणींबद्दल कशा आहे. खूप छान आहे. आता 10 वर्ष झाले मला पण इथे जेव्हा इथे सुरू झालाय ग्रुप तेव्हापासूनच आहे मी. आणि या सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी आहेत, खूप चांगल्या आहे. सगळ्या जणी मनमिळावू सगळे एकमेकाशी छान ऍडजस्ट होतात. कुठे आम्ही खूप मस्ती मजा धमाल करते, पिकनिकला वगैरे जात. खूप छान आहे. तर या झाल्या आपल्या गप्पा. यांच्याबरोबर गप्पा करून खूप मजा वाटली. आता आपण गेमला सुरुवात करूया. तर गेम असं आहे की हे जे कपल आहे त्यांचे मधातले एक पाय आम्ही बांधून दिलेले आहे आणि डोळ्यावर पट्टी सुद्धा बांधलेली आहे. आणि या तिघा कपलला धावत समोर जायचं आहे आणि जो लवकर तिथे पोहोचेल तो विनर ठरेल. तर बघूया कोण जिंकेल ते. आता आपल्या दुसऱ्या गेमची सुरुवात होत आहे आणि ही स्पर्धा महिलांमध्ये आहे. आणि हा गेम असा आहे, या पेन्सिल्स त्या ग्लासमध्ये राहणार आणि ही पेन्सिल उचलून अशी ठेवायची आहे
आणि साईड टर्न करून दुसऱ्या टेबलवर ठेवलेल्या ग्लासमध्ये ही पेन्सिल टाकायची आहे आणि जो 40 सेकंड मध्ये जास्ती पेन्सिल्स त्या ग्लासमध्ये टाकेल तो विजयी ठरणार. तर बघूया तर कोण जिंकते ते. तर विजया साडी खोचून बिलकुल रेडी आहे या स्पर्धेसाठी. तर तुमची गेमची सुरुवात होते आता. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. फोर, 3, 2, 1. मोना ताई एकदम रेडी आहे हा गेम खेळायसाठी. तर तुमची वेळची सुरुवात होते आता. स्टार्ट. नाईस. Eight, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पाच करते हे 5 करते. पाच झाल्या ना. कुंता ताई सुद्धा रेडी आहे स्पर्धेला. तर तुमची सुरुवात होते आता. स्टार्ट. हळू. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Stop. Talo. Five, 4, 3, 2, 1. पेन्सिलवाल्या गेम मध्ये प्राचीताई, मोनाताई आणि भाग्यश्रीताई या तिघींनी 5-5 पेन्सिल ग्लास मध्ये टाकल्या होत्या. तर या तिघींमध्ये पुन्हा प्रतिस्पर्धा होत आहे. तर बघूया कोण जिंकते ते. पेन्सिलचा गेम भाग्यश्रीताई जिंकलेला आहे. यांनी ग्लास मध्ये 5 पेन्सिल टाकल्या होत्या. खूप अभिनंदन तुमचं. मोनालिसा मेकओव्हर तर्फे सर्वांना गिफ्ट वाउचर मिळत आहे. सर्व लेडीज मोनालिसा मेकओव्हर मध्ये जा आणि त्या गिफ्ट वाउचरचा लाभ उचला. खूप छान ऑफर्स आहे. आपल्या कपल गेम मध्ये
सचिन रामगुंडेवार आणि विजय रामगुंडेवार या विजयी ठरल्या होत्या. तर यांना रतनचंद धनराज तर्फे छानसं बक्षीस मिळत आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि दुसऱ्या गेम मध्ये भाग्यश्री ताई या पेन्सिलच्या गेम मध्ये जिंकल्या होत्या. तर त्यांना अभिलाषाच परी कलेक्शन तर्फे छानसं सुंदर एक साडी मिळत आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अभिलाषाच परी कलेक्शन तर्फे छानशी साडी यांना मिळालेली आहे. भाग्यश्री ताईला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आजच्या 5 फॅमिलीमध्ये रामगुंडेवार फॅमिली ठरली रॉक फॅमिली. आणि या सर्वांसोबत गप्पा करून मस्ती करून खूप मज्जा आली. तर पुन्हा भेटूया आपल्या या शो मध्ये ज्याचं नाव आहे रॉक फॅमिली.